जय महाराष्ट्र. मी यामिनी यशवंत जाधव, आमदार भायखळा विधानसभा. भायखळा विधानसभेतल्या वॉर्ड क्रमांक 212 मॉडर्न मिल कंपाऊंड मध्ये आपण आलेलो आहोत. आणि साहेब, या मॉडर्न मिल कंपाऊंड मध्ये आपण पाहत असाल एकदम सर्वसामान्य लोक, चाळ सिस्टीम. पूर्वी आपण बटाट्याची चाळ असं पुस्तक वाचलेलं होतं, त्या पद्धतीची चाळ आहे. सगळे सर्वसामान्य लोक राहतात आणि ते बऱ्याच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला. आपण याच विषयाला घेऊन त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांना काय वाटतं, त्यांना किती आनंद होतो, किती जणींना आले, किती जणींना आलेले नाहीत, अप्रूव्ड आहेत पण अजून आले नाहीयेत. सगळ्यांच्या शंकांचं निरसन आपण करणार आहोत आणि त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत या मॉडर्न मिल कंपाऊंड मध्ये. तुझं नाव काय? पैसे आले खात्यात? किती आले ताई? 4,500 आले. किती आनंद झाला? मुख्यमंत्री महोदयांवर 25%, 50%, 75% की 100% विश्वास आहे? 100% पेक्षा जास्त. अगं बाई, त्याच्यापेक्षा. कारण एवढ्या महिलांना पैसे आल्यानंतर एवढा विश्वास वाढणार आहे. आणि असं वाटतं की पुन्हा युतीचं सरकार येऊन साहेबांनाच मुख्यमंत्रीपद मिळावं. हो, नक्की. बरोबर. ताई, तुझ्या खात्यात पैसे आले? मेरे खाते में पैसा आया. अच्छा, कितना आया? 4,500. क्या खुशी, क्या खुशी. कोलगेट का स्माइल है एकदम. अच्छा लग रहा है? बहुत अच्छा लगा. लग रहा है ये योजना ऐसे ही चालू रहनी चाहिए. हाँ, ऐसे चालू रहना चाहिए. अच्छा है ना, जो महिलाएं घर में बैठी हैं उनका पर्सनल खर्च लिए निकलेगा. हस्बैंड से मांगने की भी जरूरत नहीं है. नवऱ्याकडे मागायची गरज कोई ना, अपना कुछ भी शॉपिंग कर सकती है, कुछ भी ले सकती है ना. बरोबर है. आपको लगता है कि 5-6 महीने का पैसा मैं थोड़ा जमा कर लूं और घर बैठे कोई एक छोटा सा बिजनेस शुरू करूं? हाँ, वो भी कर सकते हैं, लेकिन ऐसा होता है नहीं ना. वो आने के पहले प्लान पहले से बन जाता है. लेना है, वो लेना है. साहेब, किती स्वप्न दाखवलीत बघा तुम्ही, आणि ती स्वप्न त्यांच्या सत्यात उतरतायत. त्यामुळे त्या इतक्या खुश आहेत की हो बघेन नंतर बिझनेस आलेत ना, मला आधी एन्जॉय करू दे. आपने फॉर्म भरा था? बॉम्ब फरा. काय सुंदर डोळे आहेत बघा हिचे, भूरी आंखों वाली. बोला, कत्ताई आंखों वाली. फॉर्म आया? पैसा आया. कितना आया? बाबू को क्या खरीदा? सब लिया, जो चाहिए था सब लिया. मन को लगा जो बाबू के लिए लेना है वो लिया. अच्छा लगा. ऐसे ही पैसा आना चाहिए ना. आप खुद के लिए क्या लोगे? मेरे लिए भी लूंगी ना, मेरे को जो चाहिए वो चाहिए. तो क्या कहोगे मुख्यमंत्री महोदय को? थैंक यू. थँक यू कहोगे. वर्ष 70च्या पुढे आहे. 70च्या पुढे सुनील वयश्री योजनामध्ये या बसतात. इथल्या शोधायच्या वयश्री योजनामध्ये कोण कोण बसतंय आणि त्यांना तुम्हाला वर्षाला 3,000 रुपये येणार. तुम्ही सगळ्या लाभार्थी झालात म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी झालात. मुख्यमंत्री महोदय तुमचे कोण झाले? अरे काय भाऊ, लाडके भाऊ ना, मग जोरात बोला. सांगतो पण आमचे भाऊ झालेत, बोलायचं नाही का पैसे आले आपल्या खात्यामध्ये, सरळ सांगितलेलं आहे साहेब. कॉन्फिडन्स कधीच नव्हता. कॉन्फिडन्स लेवल लिमिटच्या वरचा होता, बोलायचं काम नाही. पण हा कॉन्फिडन्स साहेब तुमच्यामुळे आहे. त्यामुळे या सगळ्या लाडक्या बहिणी, अनेक 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 माझ्या विभागातल्या महिलांना 40,000 जवळजवळ महिलांना याचा लाभ मिळालाय. आपण टार्गेट दिलंय मला, प्रत्येक 40,000 महिलांपर्यंत मी कदाचित पोहोचणं शक्य नाही, पण टार्गेट जे दिलंय त्याच्या नक्कीच वरती मी आपल्याला सगळ्यांचा संवाद यात्रा मी सुरू केली आहे, त्या टार्गेटच्या वरती तुम्हाला तो नंबर मिळणार आहे. या सगळ्या लाडक्या बहिणींकडनं साहेब तुम्हाला मुजरा.